श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत। त्यासाठी मी घरातील ह्या हिरव्या जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत। याचाच वापर करून आपण आज खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। खूप सोप्या पद्धतीने आज आपण गोट तयार करणार आहोत। हे पहा, हा सिल्क थ्रेड आहे, याला गोंड्याचा दोराही म्हणतात। याच दोऱ्याचा वापर करून आपण साडीला गोंडे तयार करत असतो। चला तर आपण खूप सुंदर असा गोट तयार करूया। मी आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती 30 ते 35 प्रकारचे गोट दाखवलेले आहेत। चला तर आपण गोट तयार करूया। हे पहा, आपण आता या ज्या बांगड्या आहेत त्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत व नंतरनं त्यावरती डिझाईन करायची आहे। खूप सोप्या पद्धतीने आज आपण गोट तयार करणार आहोत। हे पहा, या बांगड्या फेविकॉलच्या मदतीने एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत। हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे, सुकल्यानंतर दिसत नाही, त्यामुळे आपण इथे फेविकॉलचा वापर जास्तच करायचा, तर सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही। हे पहा, असे एकमेकींना आपण ह्या बांगड्या चिटकवून घेणार आहोत। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये टाकाऊतून टिकाऊ खूप छान असा गोट आज आपण तयार करणार आहोत। हे पहा, आपल्याकडे घरामध्ये अशा काचेच्या बांगड्या शिल्लक असतात, त्या आपण तशाच ठेवून देतो। त्या तशाच न ठेवून देता त्याचा खूप सुंदर असा गोट कसा तयार करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। हे पहा, आपण बांगड्या एकमेकांना चिटकवून ठेवलेल्या आहेत, त्या जरा सुकत आहेत। तोपर्यंत आपण एका वहीला किंवा पुठ्ठ्याला जो सिल्क थ्रेड घेतलेला आहे त्याचे 30 ते 40 वेढे घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 30 वेढे घ्या किंवा 40 वेढे घ्या। मी इथे 30 वेढे घेतलेले आहेत। दोरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग जसा दोरा आवडेल तसा दोरा तुम्ही येथे घेऊ शकता। मैत्रिणींनो, ज्या माझ्या मैत्रिणी ड्रेस ब्लाऊज शिवतात त्यांच्याकडे ब्लाऊज शिवून बरेच कापड शिल्लक राहिलेले असते, ते कापड आपण फेकून देतो किंवा घरामध्ये तसंच ठेवतो। ते घरामध्ये तसंच न ठेवता त्याचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग कसा करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। मी त्याच कापडांपासून दरवाजासाठी तोरण, वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल, पायपुसण्या, मिक्सरचा कवर, फ्रीजचा कवर, मशीन कवर असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत, ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, आपण हा धागा गुंडाळून घेतलेला आहे, तो आपण त्याची टोकं फेविकॉलने चिटकवून घेतलेली आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण धागा गुंडाळतो बांगडीला त्यावेळेस तो धागा पांगत नाही किंवा त्याचा गुंता होत नाही। आपल्याला व्यवस्थित असा धागा गुंडाळता येतो। हे पहा, या पद्धतीने आपण धागा गुंडाळलेला आहे। राहिलेल्या जागेत आपण फेविकॉल लावून पुन्हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे गोट तयार करण्याची। आपण साडीवरती किंवा ड्रेसवरती मॅचिंग गोट विकत आणत असतो, ते विकत न आणता एक सिल्क थ्रेड आणला तर त्यामध्ये आपले 4 गोट आरामात होऊन जातात। त्यामुळे आपण घरच्या घरी खूप सुंदर असे गोट तयार करू शकतो। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सर्व व्हिडिओ पहा। टाकाऊतून टिकाऊ बऱ्याच वस्तू तुम्हाला तयार करून दाखवलेल्या आहेत। जुन्या बांगड्यांपासून दरवाजासाठी 3-4 प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहे। हे पहा, हे आपली बांगडीला दोरा गुंडाळून झालेला आहे, यावरती आपण हे आरशांनी खूप छान अशी डिझाईन करणार आहोत। आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। हे पहा, हे आपण अशा हे जे आरसे आहेत ते थोडे थोडे अंतर सोडून एकमेकांशेजारी चिटकवून घेणार आहोत। खूप छान आणि सुंदर असा आजचा हा गोट मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे। हे पहा, फेविकॉल आपण इथे जास्त वापरायचा, तो ट्रान्सपरंट असल्यामुळे सुकल्यानंतर दिसत नाही, त्यामुळे आपण फेविकॉलचा वापर हा जास्तच करायचा। टाकाऊतून टिकाऊ खूप छान असा गोट मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे। आजचा हा गोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हे पहा, हा आपला गोट पूर्ण तयार झालेला आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।